नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज ठाणे येथील आनंद आश्रम येथे धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन केले आहे. याप्रसंगी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अमर रे, अमर रे. ये साहेब अमर रे. इथे ये बाळा, इथे ये. हिंदुत्व सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. दिघे साहेब अमर रहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी डोंबिवली पूर्वेतील गणेश मंदिरात दर्शन घेतले आणि त्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. रॅलीसाठी भव्य रथ तयार करण्यात आला होता. हा अर्ज जो आहे उमेदवारी अर्ज भरायला आम्ही सगळे लोक चाललोय. आज बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने गेले 10 वर्ष जे आहे या लोकसभेचं जे आहे प्रतिनिधित्व करण्याचा भाग्य मला मिळालं आणि गेले 10 वर्ष या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो. गेल्या 10 वर्षामध्ये मोठी कामं जी आहेत ती माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करू शकलो. म्हणून लोकांचं प्रेम देखील जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये मिळतं आहे. आज तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज जो आहे भरण्यासाठी सगळेच महायुतीचे मेन पदाधिकारी असतील, नेते असतील, हे सगळे उपस्थित आहेत. रॅली देखील मोठी ही उमेदवारी अर्जाची होते. कार्यकर्ते उत्साहित आहेत आणि येणारे आता 17 दिवस 20 तारखेपर्यंत जे आहे हे सगळे जे आहेत हे प्रचाराला लागलेले आहेत. ऑलरेडी घराघरापर्यंत पोचण्याचा जो आहे सगळ्यांचा संकल्प आहे आणि या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल याच्यावरती आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो आहे फोकस आहे. सर, ज्या पक्षाचा उमेदवार देखील या विरोधामध्ये उभा आहे, 12 तारखेला सभा आहे असं कळतं. हो, काल आपली भेट देखील 12 तारखेला देखील सभा आहे महायुतींच्या उमेदवारासाठी. तेही येतील इथे. माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब त्यांची ही सभा जी आहे ही कल्याण आणि भिवंडी लोकसभेसाठी होणार आहे. ठाणे लोकसभेतून महायुतीचे उमेदवार म्हणून नरेश मस्के यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यानंतर नरेश मस्के यांनी टेंबी नाका येथील आनंदमठामध्ये जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार निरंजन डावखरे, शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, महिला आघाडीच्या मीनाक्षी शिंदे उपस्थित होते. हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि
अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुरेश म्हात्रे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रईस शेख यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले आहे. यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. भिवंडीतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांनी आज भिवंडीत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सुरेश म्हात्रे यांनी एक पीडित कुटुंबाला समोर आणले आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीवर बलात्कारासारखा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा एक गंभीर गुन्हा असून असा गुन्हा दाखल झाल्यानंतर लोक आत्महत्या देखील करू शकतात असे सांगत माझ्याकडे देखील अशी अनेक लोक आली होती की आपण पण असा गुन्हा दाखल करू शकतो, पण माझ्या हे रक्तात नाही अशी प्रतिक्रिया यावेळी सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. हे बघा, आपण तेच सांगितलं ना, गुन्हे दाखल होणे आणि तो देखील 376 सारखा गुन्हा दाखल होणे आपण पाहिले असेल. असे कितीतरी घटना घडल्यात का अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अनेक लोकांनी आत्महत्या देखील केलेली आहे. कारण हा गंभीर गुन्हा आहे. आज ठीक आहे, अरविंद म्हात्रेला गुन्हा दाखल केला, त्यांच्या परिवाराला या सगळ्याविषयी कल्पना आहे. आज त्यांची मिसेस देखील इथं आहे आणि म्हणूनच त्या गोष्टीचं गांभीर्य किंवा तेवढं टेन्शन अरविंद म्हात्रे नाही. अन्यथा जर त्यांच्या परिवाराला तशा प्रकारची कल्पना नसती तर आज माहिती नाही की त्यांच्यावर काय करण्याची वेळ आली असती. म्हणून मी माझं कपिल पाटलांना स्पष्ट आव्हान आहे, तुम्ही निवडणूक लढा, विकासाच्या मुद्द्यावर लढा. लोकांनी तुम्हाला 10 वर्ष खासदार बनवलं, तुम्ही 3 वर्ष मंत्री होता आणि या सगळ्या कालावधीमध्ये तुम्ही काय कामं केली. ही जी मंडळी आहे ना, ही त्यांच्या गावातील आहे. त्यांच्या गावात आज अंगणवाडी नाही, त्यांच्या गावात शाळेची दुरावस्था पहा, रस्त्यांची दुरावस्था पहा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या गावात पहा. त्यांनी जी गावं दत्तक घेतली होती, सोनाळे आणि शहापूरमधील साबगाव, तुम्ही त्या गावात देखील जाऊन बघा. म्हणजे अशा प्रकारचं निष्क्रिय 10 वर्षे काहीही केलं नाही, फक्त निवडणूक समोर आली का अशा प्रकारच्या लोकांना खोटे गुन्हे दाखल करायचे, खोटी आश्वासनं द्यायची, खोटे नारळ फोडायचे, अशा प्रकारचे काम हे करत आहेत. आणि मी या माध्यमातून, आपल्या माध्यमातून कपिल पाटलांना आव्हान, विनंती वजा सूचना देखील करतो की अशा एवढ्या खालच्या थराला जाऊन कुठल्याही प्रकारची नीच हरकत करू नका. हे कोणीही करू शकतो. हे करण्यासाठी मर्दानगी लागत नाही. हे नामर्दाचं काम आहे आणि हे काम तुम्ही करू नका. तुम्ही 10 वर्ष खुर्ची उभवले, सत्ता भोगले, त्याच्यापुढे 10 वर्षात तुम्ही ॲज अ खासदार काय काम केलं हे दाखवा आणि निवडणुकीला सामोरं जा. आणि एक लक्षात ठेवा, यापुढं जर अशा प्रकारचा कुठलाही गुन्हा दाखल केला तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही. माझ्याकडे अनेक लोक आले होते का आपण देखील असा प्रकारचा गुन्हा दाखल करू शकतो, पण मी स्पष्ट सांगतो, हे माझ्या तत्वात आणि माझ्या रक्तात नाही.
म्हणून तुम्ही देखील कपिल पाटील आणि तुमचे कुटुंबीय तुम्ही देखील या गोष्टीपासून, या नीच हरकतपासून दूर राहा. तुम्ही लढा, वैचारिक लढाई लढा, ही माझ्या आजच्या दिवशी विनंती वजा तुम्हाला सूचना आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही, अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशाच्या मातीतून जे संस्कार झाले, ते आम्हाला आयुष्यभर आज ताकद उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं, माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.